एकता संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. वेळेची इथे बाण ठेवा. एस एकता संघ बॅटिंग सोनार पाडे फिल्डिंग एस एकता. अमोल चौधरी आणि योगेश माडसे सलग 3 षटकारास 1111 रुपयाचं पारितोषिक लावलं जाईल. आणि प्रत्येक षटकारास 101 रुपयाचं पारितोषिक, सॉरी 201 रुपयाचं पारितोषिक अब्बास शेख यांच्याकडून. चला पंच सामना त्वरित चालू करा. पंच 4 षटकांचा सामना, मेगा फायनलचा सामना एस एकता मुरबाड विरोधात सोनारपाडा. एस एकता संघानं प्रथम टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिल्या षटकातील स्वप्नील सुंदर प्रकारचा कट केला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दूरवरून, चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. 4 रन. खातं गोललं 4 या धावीवर विलासाने आणि पहिल्याच चेंडूवर मोठा प्रहार केला स्वप्नील यांच्या. धावसंख्या 4 ने वाढते. बघूया पुन्हा एकदा स्वप्नील कशा प्रकारची कामगिरी होते. सलामीचा फलंदाज विलास. आता मात्र इथे क्लीन बॉल झाला. विलास बॅक टू पवेलियन. ओके डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अभिजित. पहिला हादरा बसला विलासांच्या रूपात. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला होता, चौकार टोकला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर क्लीन बॉल झाला आणि बॅक टू पवेलियन झाला. विलास पहिला हादरा बसतोय सोनारपाडा संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत अभिजित कशा प्रकारची कामगिरी घेतो. पहिलं षटक हाताळताना स्वप्नील. इथे मात्र रिवर्सचा मारा केला होता. आणि क्लीन बॉल झाला. अभिजित बॅक टू पवेलियन. सलग दुसरा हादरा बसतोय सोनारपाडा संघाला. ओके डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या राजू. इथे पहिल्या षटक हाताळताना स्वप्नील. पहिल्या चेंडूवर मात्र सलामीचा फलंदाज विलासाने मोठा प्रहार केला होता. चौकार मारून संघाची धावसंख्या 4 ने वाढवण्याचा प्रयत्न चालू होता, परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर क्लीन बॉल झाला. त्याच्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या अभिजित सुद्धा बॅक टू बॅक पवेलियन मध्ये वापस गेला. दुसरा हादरा बसला सोनारपाडा संघाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या राजू. इथे मात्र रिवर्सचा मारा केला आणि चांगल्या प्रकारचा झेल होता, परंतु झेल सुटला. पहिला जीवदान भेटला राजू याला. इथे मात्र विकेट हॅट्रिकची चान्स होती स्वप्नीलला. विकेट हॅट्रिकची चान्स होती स्वप्नीलला, परंतु इथे मैदानाच्या जेल सोडला गेला दादू यांच्या मार्फत. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय स्वप्नील. आता मात्र चांगल्या पद्धतीचा चेंडू
निर्धाव चेंडू जाईल. चांगल्या प्रकारचे कमबॅक करतोय स्वप्नील. शेवटचं षटक असेल पहिल्या षटकातील स्वप्नीलांच्या. मात्र 2 गडी बाद करून 4 धावा दिल्या गेल्यात अजूनपर्यंत. 5 चेंडूंचा इथे खेळ समाप्त होताना शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील स्वप्नीलांचं. आता मात्र सुरेख प्रकारचा चेंडू आणि हा जाईल सीमारेषा पार. 4 रन. डीजे धाव संख्यात बरोबर होते. धाव संख्या होते ती सोनारपाडा संघाची 9. 2 गडी बाद 9. दुसरा षटक हाताळत होतोय एस एकता संघाकडून गणेश. या गणेश कशा प्रकारची कामगिरी करतोय. मात्र स्वप्नीलाने पहिल्या षटकात दिल्या गेल्या 9 धावा आणि 2 गडी बाद करून चांगली कामगिरी केली गेली पहिल्या षटकात स्वप्नीलाने. दुसरा षटक हाताळत होतो गणेश. चला पंच सामना त्वरित सुरू करा. वेळच इथे बांध ठेवा. भावेश मलेकर यांचं इथे आगमन होतंय. त्यांनी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आणि स्टेजवरून स्थानापन्न व्हायचे. सुरेख प्रकारचा चेंडू निर्धाव चेंडू पहिला चेंडू गणेशांचा राजू साठी. चांगल्या प्रकारची कामगिरी केली जाते गणेशांच्या मार्फत. इथे मात्र रिवतचा इथे पॅडल सिपचा इथे मार होता. पुन्हा एकदा बाईची एक सिंगल आली. धाव संख्या बरोबर होते. धाव संख्या होती ती 10. चांगली कामगिरी केली जाते गणेशांच्या मार्फत. चांगलं षटक हाताळते गणेश. दुसरं षटक हाताळताना गणेश एस एकता संघ एक मुरबाड तालुक्यातील एक नावाजलेलं संघ एस एकता ओपनचा एक संघ मुरबाड तालुक्यातील. त्याच्या विरोधात सोनारपाडा सुद्धा एक मुरबाड तालुक्यातील एक नावाजलेलं संघ आहे. गणेश गायकर यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर अमोल चौधरी यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक गणेश गायकर साठी सुवर्ण संधी असेल विकेट हॅट्रिकची. पुन्हा एकदा गणेश. आता मात्र उंचावून मारलेला चेंडू आहे. चेंडू खाली क्षेत्रक्षे आणि जित्तू बॅक टू पवेलियन. ओके डीजे. तिसरा आद्रा बसतोय सोनारपाडा संघाला जितू यांच्या रूपात. मात्र एक सोनारपाडा संघाकडून खेळणारा चांगला फलंदाज धडाकेबाज फलंदाज बॅक टू पवेलियन होतोय जितू. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. नवीन फलंदाज कशा प्रकारची गणेश. आता मात्र सुरेख प्रकारचा चेंडू. मात्र एक सिंगल आली. धाव संख्या बरोबर होते. धाव संख्या होती ती 11. चांगली कामगिरी केली जाते गणेशांच्या मार्फत.
फलंदाज कोण आहे तो नवीन? प्रकाश नवीन फलंदाज मैदानाच्या आत. बघूया राजू कशा प्रकारची कामगिरी करतोय. आतापर्यंत कोणताही फटका बॅट मधून निघालेला नाही राजू याच्या. आता मात्र उंचावून मारलेला चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतले एक सिंगल. धावसंख्या बरोबर होते, धावसंख्या होती ती 12. जर इथे विकेट हॅट्रिक जर कोणी घेतले आणि सलग 3 षटकार मारले तर मनोज शेळके यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. ते मात्र पारितोषिक लावलं जाते. आता मात्र स्टेटला टोले चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतले एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की परंतु एकच सिंगल. धावसंख्या बरोबर होते, धावसंख्या होते ती 13. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सोनारपाडा संघाची धावसंख्या आहे ती 13. डीजे तिसरा षटक आता तो एस एकता संघाकडून दादू. सुरेख प्रकारचा चेंडू. आता बाईची एक सिंगल आली. धावसंख्या बरोबर होते, धावसंख्या होते 14. सलग 3 षटकारास अमोल चौधरी आणि योगेश माळसे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. राजू कशा प्रकारची कामगिरी करतोय. तिसरं षटक आता तो दादू. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट परंतु चेंडू खाली क्षेत्ररक्षक पार दूरवरून आला तोपर्यंत घेतले एक सिंगल. धावसंख्या बरोबर होते, धावसंख्या होते ती 15. काहीशी बिकट अवस्था सोनारपाडा संघाची. सलामीचे 2 फलंदाज बॅक टू पवेलियन झाले. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर आलेला फलंदाज अभिजित सुद्धा हा पवेलियन मध्ये झाला. आता मात्र सुंदर प्रकारचा चेंडू थोडासा इन स्विंग होताना दादू चांगली कामगिरी करताना दादू यांची. धावसंख्या बरोबर होते, धावसंख्या होते ती 16. ते मात्र अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा मोठा फटका पाहायला नाही भेटला आपल्या प्रेक्षकांना. इथे मात्र बॅक साइडला टुलेल चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 1 बाउंस 4 रन. ओके चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 20 सोनारपाडा संघाची. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जाईल नो मॅन्स लाईन मध्ये तोपर्यंत घेतले एक सिंगल. धावसंख्यात भर होते, धावसंख्या होते ती 21. दादू यांच्या षटकातील काहीसे अजून चेंडू शिल्लक असतील. 3रं षटक हाताळताना दादू कशा प्रकारची कामगिरी होते दादू यांच्या मार्फत. शेवटचं चेंडू असेल दादू यांच्या षटकातील. बघूया प्रकाश डावखुरी आताचा फलंदाज कशा प्रकारची कामगिरी तो. आता मात्र सुरेख प्रकारचा चेंडू इन स्विंग होताना
इथे मात्र तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर सोनारपाडा संघाची धावसंख्या इथे 21. शेवटचं षटक. पंच सामना त्वरित सुरू करा. वेळच इथं बाण ठेवा. चला येसे एक संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचं षटक कोणाच्या हातात दिलं जातंय? जयेश. बघूया शेवटचं षटक हातात देतो जयेश मोरे. सामना करील राजू. 6 षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये कितपत धावा गोळा करतोय सोनारपाडा संघ. स्ट्राईकला आहे राजू. अजूनपर्यंत बॅट मध्ये कोणत्याच प्रकारचा मोठा फटका पाहायला नाही मिळाला इथे प्रेक्षकांना. आता मात्र श्रेक प्रकारचा चेंडू. चेंडू जाईल निर्धाव. चांगल्या प्रकारची कामगिरी करते जयेश यांच्या मार्फत. पहिलाच चेंडू निर्धाव. येणारे 5 चेंडू कितपत धावा गोळा करतोय सोनारपाडा संघ. एक मोठा स्कोर उभा करावा लागेल. मेगा फायनल. हा मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू असेल. वाईड हॅम्पर कॉलिंग. बघूया वाईडच्या साईने संघाची धावसंख्या झाली 22. एक मोठा स्कोर उभा करावा लागेल एस एकता संघापुढे. मुरबाड तालुक्यातील नावाजलेलं संघ एस एकता. आता मात्र उंचावून मारले चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. यूज अँड हँडसम षटकार. जुना बॉल आला आला डीजे. षटकाराच्या साहाय्याने सोनारपाडा संघाची धावसंख्या इथे 28. मोठा प्रहार केला जातोय जयेशांच्या गोलंदाजीवर राजू याने. बघा पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा तो चेंडू होता परंतु बॅट आणि बॉलचा साधाचा संपर्क नाही. एक सेकंद दुसऱ्याचा प्रयत्न होता आणि तेव्हा धाव बाद होण्याची शक्यता. हॅम्पर कॉलिंग नॉट आउट. 2 धावा पडून पूर्ण. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होते 30. येणारे 3 चेंडू कितपत धावा गोळा करतोय सोनारपाडा संघ. बघूया अजूनपर्यंत राजू याने चांगली कामगिरी केली. आता मात्र पुन्हा एकदा टोले चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि इथे चांगला असं क्षेत्ररक्षण गणेश यांच्या रूपात. 2 धावा पडून पूर्ण. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र बॅक साइडला टोले चेंडू. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषेवर. 1 बॉल 4 रन. एन गायकर अध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान मुरबाड यांचं इथं आगमन होतंय. त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच 1000 रुपये दिलं अध्यक्ष युवा शक्ती प्रतिष्ठान मुरबाड एन गायकर यांचं इथं आगमन होतंय. मंडळाकडचे त्यांचे हार्दिक स्वागत. आता मात्र हॅम्पर कॉलिंग वाईड. पुन्हा एक वाईड आला. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होते ती 37. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील जयेशांच्या. बघूया
आता मात्र पुन्हा एक बॅक टू बॅक दुसरा वाईट. धावसंख्या बरोबर होते, धावसंख्या होती 38. ज्यांनी मात्र उत्कृष्ट असं गोलंदाज पारितोषिक दिलं 1000. माणिक मारुती खाडेकरे यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आता मात्र बायचेक सिंगल आली. चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर सोनारपाडा संघाची धावसंख्या ती 39. 24 चेंडू 40 धावा बनवायचे. एसे एकता संघ. चला सोनारपाडा संघ त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. सोनारपाडा संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळेचे इथे पाहून ठेवा. सोनारपाडा संघ तसं एसे एकताच सलामीचे 2 फलंदाज. सोनारपाडा संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. वेळेचे इथे पाहून ठेवा. सलामीचे फलंदाज 2 मात्र मैदानाच्या आत. जॉन्टे आणि गणेश. सतीश आणि गणेश गायकर. पहिल्या षटक हातात तो जितू. आता मात्र उंचावून मारलेला चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 1 बाउन्स फॉर रन. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केला सतीशाने. जितू यांच्या संघाचं खातं गोललं आणि आपलं सुद्धा वैयक्तिक खातं गोललं 4 या धावेवर. आता होता पुन्हा एकदा तोच प्रहार आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होते ती 8.
सोनारपाडा संघ सहकार्य करा. बॅक टू बॅक 2 चौकार ठोकले गेले सतीश यांच्या मार्फत. बघूया पुन्हा एकदा सतीश चोकांडे सज्ज होय जितू यांची. आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जाणार नो मॅन्स लाईन मध्ये. तोपर्यंत घेतले एक सिंगल. दुसऱ्याचा प्रयत्न आधी इथे मात्र धाव वाजवण्याची शक्यता. 2 धावा आल्या. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होते ती 10. एकवीस चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता असेल. हेच एकता संघाला. आता मात्र निर्धाव चेंडू जाईल. 20 चेंडू 30 धावा बनवायचे. 20 चेंडू आणि 30 धावा मात्र बनवायचे. हेच एक तास संघाला विजयासाठी. आता मात्र चांगल्या प्रकारचा टोलेल चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत घेतली एक सिंगल. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होते ती 11. एकोणीस चेंडू आणि 29 धावा. बघूया फायनलचा सामना चालू. सोनारपाडा विरोधात एस एकता संघ मुरबाड. इथे मात्र पहिला हात बसतोय गणेशांच्या रूपात एस एकता संघाला. ओके विजय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जयेश. आता बनवायचे त्या 18 चेंडू 29 धावा. ते मात्र कोण प्रथम पारितोषिक आपल्या नावावर करतोय. दुसरं षटक आदळतोय तो राहुल सोनारपाडा संघाकडून. 18 चेंडू 29 बनवायचे. सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत ज्याने मात्र पहिल्या चेंडूवर आणि दुसऱ्या चेंडूवर जितू यांच्या मोठा प्रहार केला होता. 2 चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जी मात्र पोहोचवली 11. 18 चेंडू आणि 29 बनवायचे. कोण होईल प्रथम पारितोषिकाचा मानकरी. इथे मात्र 2 बलाढ्य संघ एकामेकाच्या विरोधात. सोनारपाडा विरोधात एस एकता. बघूया आता मात्र उंचावून टोले चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण फार दूरवरून. चेंडू तोपर्यंत धावणार नाही. चेंडू जाईल 1 बाउंस 4 रन. चेंडू आणि 26 धावा. 17 चेंडू 26 धावा. आता सलामीचा फलंदाज सतीश चोकांडे अजूनपर्यंत आपली खेळी दाखवताना चांगल्या प्रकारची खेळी, चांगल्या प्रकारचे फटके मारताना सतीश चांगल्या प्रकारचा कट केला चेंडू पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या एक सिंगलने वाढते. धावसंख्या होती ती 16. 16 चेंडू 25 धावा. काहीच कठीण नाही आणि सोपही नाही आव्हान. 16 चेंडू आणि 25 इथे मात्र बनवायचे. एस एकता संघाला नवीन फलंदाज मैदानाच्या आत जयेश मोरे कशा प्रकारची कामगिरी करतोय. हा मात्र भालुक संघाकडून खेळणारा फलंदाज चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय. एक मोठा नाव मुरबाड तालुक्यातील जयेश मोरे. इथे मात्र चांगल्या प्रकारचा कनेक्ट केला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल मात्र एक सिंगल आली. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होते ती
17. पंधरा चेंडू 24 धावा. सलामीचा फलंदाज अजूनपर्यंत आपली कामगिरी पार पाडताना 23 सोकांडे अजूनपर्यंत. आता मात्र रिवर्सचा इथे मारा केलाय. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल 1 बाउन्स 4 रन. आता बनवायचे त्या 14 चेंडू 19 धावा. चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. फायनलचा सामना एसे एकता विरोधात सोनारपाडा. प्रथम पारितोषिक कोणाच्या नावावर केलं जाते बघूया. 14 चेंडू 19 धावा. आता मात्र चांगल्या प्रकारचा आपला कट केलाय चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण फार दूरवरून विला असेल तोपर्यंत घेतल्या 2 धावा. धावसंख्या बरोबर धावसंख्या होत आहे ती 23. आता बनवायचे त्या 13 चेंडू 17 धावा. चांगली कामगिरी केली जाते सतीश सोकांडे यांच्या मार्फत. सलामीचा फलंदाज गणेश बॅक टू पवेलियन झाला, परंतु सतीश आपली कामगिरी पार पाडताना चांगली कामगिरी विजयाच्या दृष्टीने आपला संघ नेताना बघूया पुन्हा एकदा राहुल. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला फक्त दिशा दाखवली. चेंडू खाली तो क्षेत्ररक्षण येईल तोपर्यंत घेतल्या 2 धावा. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय की नाही इथे मात्र पळून पूर्ण 2 धावा. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एसे एकता संघाची धावसंख्या ती 25. ओके डीजे. चला सोनारपाडा संघ सहकार्य करा. 12 चेंडू बनवायचे त्या 15 धावा. चला सोनारपाडा संघ वेळेच इथे बाण ठेवा. बघूया आता मात्र 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. विलास तिसरं षटक हाताळताना. आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू जाईल निर्धाव. पहिला चेंडू निर्धाव विलास यांचा. 11 चेंडू 15 बनवायचे. बघूया 11 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल. एसे एकता संघाला सामना करील. आता मात्र सुंदर प्रकारचा चेंडू टोललाय. एक धाव पळून पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होता आणि इथे धाव बाद होण्याची शक्यता. हंपर होईल नॉट आउट. धावसंख्या बरोबर होते. धावसंख्या होत ती 27. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि 13 धावा कठीण नाही सोपं नाही, परंतु इथे मात्र लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. हंपर कॉलेज वाईड. चांगल्या शांपर अविनाश राऊत आणि सदाशिव खाडेकरे. 10 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. 2 मोठाले फटके मारावे लागतील जर विजय मिळवायचा असेल तर.
जयेश मात्र चांगली इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू गेला यष्टी रक्षकाकडे बॅटची पळून झाला जयेश. ओके चला सहकार्य करा वेळेच इथं बांधवा. नवीन फलंदाज मैदानाच्या स्वप्नील डावखुरी हाताचा फलंदाज स्वप्नील. बघूया 9 चेंडू आणि 12 धावा. एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलचा सामना सोनारपाडा विरोधात एसे एकता. ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता मात्र 8 चेंडू आणि 12 धावा एसे एकता संघाला बनवायचे. 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. एस एकता नवीन फलंदाज मैदानाच्या स्वप्नील कशा प्रकारची कामगिरी करतो पुन्हा एकदा. आता मात्र कोलवर टप्प्याचा चेंडू चेंडूला फक्त दिशा दाखवली. एक सिंगल आणि दुसऱ्याचा प्रयत्न होतो आणि ते मात्र धावा होण्याची शक्यता होती. 2 धावा पळून पूर्ण केल्या. धावसंख्येत भर होती. धावसंख्या होती ती 30. सात चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. 7 चेंडू 10 धावा. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विलास यांचा. बघूया कशा प्रकारची कामगिरी करतोय नवीन फलंदाज स्वप्नील मात्र कामगिरी पार पाडताना. इथे मात्र सुंदर प्रकारचा टोलेल चेंडू. एक सिंगल दुसऱ्याचा प्रयत्न होता आणि ते मात्र धावा होण्याची शक्यता होती. 2 धावा पळून पूर्ण. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एसे एकता संघाची धावसंख्या आहे ती 32. ओके डीजे 7 डीजे गोट्या गोट्या बॅट्समन गोट्या सॉरी बॉलर गोट्या. चौथा षटक असेल तो गोट्या. सामनागर सतीश आता मात्र उंचावून टोले चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक केला आणि इथे मात्र 4 रन.
लाईट बंद करा. चौकाडात 8 आलते ना. आता मात्र उंचावून मारलेला चेंडू. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार.